नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती. जसं की नुकताच आपला कंबाईनचा ग्रुप सीचा मेन्सचा पेपर झालेला आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये खूप साऱ्या मुलांना पेपर हा सोपा गेला आहे काहींना, काहींना हार्ड गेला आहे आणि काहींना हा मीडियम वाटला आहे. ठीक आहे. तर आपण बघू की या 3 पैकी कशाप्रकारे पेपर होता, याबद्दल आपण एक सविस्तरपणे आपण बघणार आहोत, की या पेपरची लेव्हल कोणत्या कॅटेगरीमध्ये येईल. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण मराठीपासून सुरुवात करूया. तर मराठीबद्दल जर बोलायचं झालं तर जसा मराठीचा पेपर मुलांनी बघितला, त्यातले मोस्ट ऑफ द मुलं हे खूप जास्त हॅपी होते. कारण की पेपर जो आहे तो आपल्या मोरा वाळंबे पुस्तकातून होता. आपले पी-वाय-क्यू होते. ठीक आहे. तर त्या मानाने व्याकरण जे होतं ते आपलं पूर्णचं पूर्ण अ, आपल्या पुस्तकातून होतं आणि दुसरी गोष्ट जे शब्दसंग्रह होते, ज्याचे 15 प्रश्न आलेले, ठीक आहे. ते सुद्धा ओळखीचे होते. ठीक आहे. 1-2 जरी सोडले समजा त्यातले, 1-2 नवीन होता, पण मोस्ट ऑफ द प्रश्न हे म्हणजे सुटण्यासारखे होते. ठीक आहे. आणि पॅसेज जो होता उतारा जो की आपल्या ग्रुप बी मेन्सला आलेला, ठीक आहे, 2025च्या. तो म्हणजे किती कठीण होता आणि हा आजचा कालचा जो पॅसेज होता तो किती म्हणजे किती ईझी लेव्हलला होता. म्हणजे तो खूपच म्हणजे चांगला म्हणजे सोप्पा पॅसेज असा होता. तरी मी म्हणेल की मराठी हा जो विषय होता कालचा, हा खूप जास्त ईझी होता. ठीक आहे. कारण की पोरांना म्हणजे जेव्हा पोरांना कोणाला पण जेव्हा आपण विचारतो ना, की ग्रुप बी मराठी कसा होता? प्रत्येकाच्या तोंडून फक्त एकच आहे, की नाही मराठी चांगला होता. ठीक आहे. तर मराठी हा आपण ईझी कॅटेगरीमध्ये टाकणार आहे. ठीक आहे. मोस्ट ऑफ द लोकांना मराठी हा चांगला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊ इंग्लिशवरती आहे. जसं की मी इथं सांगितलं, की पी-वाय-क्यू त्यामध्ये रिपीटेड झालेलं आहे मराठीमध्ये आणि रिपीटेड पॅटर्न आलेला आहे. ठीक आहे. मराठीच्याबद्दल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू, की इंग्लिश. ठीक आहे. तर इंग्लिशबद्दल सांगायचं झालं तर इंग्लिशचा पेपर काहींना हार्ड वाटलेला आहे, काहींना मॉडरेट वाटलेला आहे. ठीक आहे. तर जेव्हा इंग्लिशचा पेपर आपण बघतो, तर इंग्लिशच्या पेपरमध्ये की नाही खूप जास्त अशा गोष्टी होत्या, की ज्या एकदम बेसिकवरती होत्या. जसं की म्हणजे बेसिक त्यांना पाहिजे होतं. जसं की तुम्हाला असं खूप जास्त रूल्स वगैरे पाठ आहे, हे पाठ आहे, असं ते डिमांड नव्हतं करत. एकदम बेसिक गोष्ट. जसं की एक प्रश्न होता, लिंकिंग लिंकिंग करा. लिंकिंग वर्ड काय असतं? हा म्हणजे एकदम बेसिक नॉलेज जे असते ना इंग्लिशची, ते तो डिमांड करत होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे बेसिकचे काही प्रश्न होते. त्यानंतर त्यामध्ये हा एक पॅटर्न होता, की सिनोनिम्सवरती आणि अँटोनिम्सवरती त्यामध्ये प्रश्न होते आणि ते प्रश्न की नाही खूप जास्त वेळखाऊ होते. ठीक आहे. म्हणजे ते वाचायला, त्यातून शोधायला, एक-एक शब्द शोधायला. तर इंग्लिशचे जे सिनोनिम्स होते, अजून अँटोनिम्स होते, असे काही प्रश्न होते. ते प्रश्न खूप जास्त वेळखाऊ होते. ठीक आहे. तिथं खूप साऱ्या मुलांचा टाईम गेलेला आहे. त्यानंतर जेव्हा आपण इंग्लिशला म्हणजे बघतो तेव्हा, तर या प्रश्नांमुळे तो लेंदी बनत गेला. खूप जास्त म्हणजे तो वेळखाऊ बनत गेला. त्यामुळे आपण इंग्लिशला असं समजू, की तो मॉडरेट टू डिफिकल्ट होता. ठीक आहे. मॉडरेट टू डिफिकल्ट होता. डिफिकल्ट याच्यासाठी, की पहिले तर तो लेंदी होता. ठीक आहे. लेंदी होता आणि त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन हे जे होते, ते बेसिकच होते. पण ते बेसिकमध्ये सुद्धा पण कन्फ्युजन होत होतं. त्यामध्ये काही-काही जे प्रश्न होते व्होकॅबवरती, ते प्रश्न काही-काही नवीन होते. ठीक आहे. तर त्यामुळे पण थोडासा म्हणजे पेपर हा मॉडरेट बनत गेला आणि पेपरची जी लेंथ होती, ती पण जास्त होती इंग्लिशमध्ये. त्यामुळे तो मॉडरेट टू डिफिकल्ट बी बनत गेला. ठीक आहे. खूप साऱ्या मुलांना पॅसेजवरती म्हणजे पोहोचले नाही. काही-काही मुलांचं म्हणणं होतं, की आम्ही पॅसेजवरती पोहोचलो नाही. पॅसेज वाचायला घेतला, पण आमची उत्तरं तिथं म्हणजे आम्हाला टिक करता आले नाही. तर यासाठी आपण असं म्हणू, की जो इंग्लिश होता, तो मॉडरेट टू डिफिकल्ट होता. ठीक आहे. हे माझं इंग्लिशबद्दल मत आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट आता GS2मध्ये घुसू. ठीक आहे. GS2मध्ये बघू की काय, कसे होते विषय. ठीक आहे. GS2मध्ये आपण सुरुवात करूया सर्वप्रथम पॉलिटीसोबत. ठीक आहे. पॉलिटी हा खूप जास्त ईझी गेला आहे मुलांना. प्रत्येकजण म्हणतोय की पॉलिटी हा मला ईझी वाटला. ठीक आहे. पॉलिटीमध्ये जो पहिला आपला पॅटर्न होता जसं की आर्टिकल्स, साधे-साधे प्रश्न होते. एकदम बेसिक प्रश्न होते. ठीक आहे. यामध्ये मुलांना म्हणजे 13 मार्कांचा तरी ॲव्हरेज राहू शकतो. 12-13 मार्कांचा. ठीक आहे. त्यानंतर हिस्ट्री. हिस्ट्रीच्याबद्दल जर बघायला गेलो ना, काही लोकांना असं वाटते की तो सोपी होता, पण मला तर असं अजिबात वाटलं नाही. कारण की हिस्ट्रीच्या प्रश्नांची जर तुम्ही लेंथ बघितली, तर लेंथ मोठी होती. वाचण्यामध्ये वेळ जात होता. खूप जास्त वाचण्यामध्ये वेळ जात होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हिस्ट्रीचे जे काही क्वेश्चन्स होते, ते काही नवीन-नवीन होते काही-काही त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे मी असं म्हणेल की जो हिस्ट्री होता,
हा हिस्ट्री मॉडरेट टू डिफिकल्ट होता. हिस्ट्रीबद्दल जर बोलायचं झालं तर मॉडरेट टू डिफिकल्ट, ठीक आहे. त्यानंतर जिओग्राफी, जो की मला तरी असं वाटतं की मोस्ट ऑफ द लोकांना हा अवघड गेला असेल जिओग्राफी. कारण की यामध्ये काही जे प्रश्न होते ते आउट ऑफ द बॉक्स होते. जसं की त्यांनी काहीतरी ते मत्स्य मंदिर असं काहीतरी विचारलेले, असे काही प्रश्न होते. तर जिओग्राफीमध्ये खूप म्हणजे थोडे आउट ऑफ द बॉक्स होते, जे की आपल्या आपल्या जे आपले पुस्तक आहे त्यामध्ये सापडत नाही, असे खूप सारे प्रश्न होते. त्यामुळे मी असं म्हणेल की मॉडरेट पण नाही म्हणणार. मी असं म्हणेल की हा एकदम डिफिकल्ट लेव्हलचा होता जिओग्राफी. ठीक आहे. मोस्ट ऑफ द लोकांना जिओग्राफी हा डिफिकल्ट वाटलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जर म्हणायचं गेलं आपलं सायन्सवरती येऊ आपण. सायन्समध्ये जर म्हणायचं केलं तर सायन्समध्ये काही प्रश्न हे ओळखीचे होते. पण काही प्रश्न हे कन्फ्युजिंग होते आणि काही प्रश्न एकदम आउट ऑफ द बॉक्स होते. ठीक आहे. जे की म्हणजे तिथं म्हणजे म्हणजे चांगला अभ्यास लागत होता. ठीक आहे. तर सायन्सबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सायन्स हा मॉडरेट टू डिफिकल्ट होता. ठीक आहे. एवढं म्हणजे खूप साऱ्या मुलांना असंच वाटलेलं आहे की मॉडरेट टू डिफिकल्ट होता. आणि त्यानंतर आपण जर इकॉनॉमी बघितलं तर इकॉनॉमीमध्ये थोडीशी लेंथ जास्त होती प्रश्नांची. पण तरी पण प्रश्न सुटण्यासारखे होते. ठीक आहे. तर इकॉनॉमी हा मीडियम लेव्हलला होता. ठीक आहे. मीडियम ना जास्त हार्ड हार्ड पण नाही म्हणता येईल खूप जास्त, कारण की 5 तरी प्रश्न त्यातले एकदम ईझी लेव्हलला होते आणि बाकीचे थोडे-थोडे मोठे प्रश्न होते. ठीक आहे. तर इकॉनॉमी एकदम मीडियम लेव्हलला, माझ्या मतानुसार मला तरी असं वाटतं एकदम मीडियम लेव्हलला आहे. ईझी पण नव्हता, मीडियम लेव्हलला. ठीक आहे. मॅथ्स. तर मॅथ्सचा विषय असा आहे की अ, जितके पण मुलं मला पेपर झाल्यानंतर भेटले, मी त्यांना म्हणजे मोस्ट ऑफ द मुलांना विचारलं. तेव्हा पेपर चेक केल्यानंतर पण काही मुलांनी मला सांगितलं, की त्यांना 17 ते 18चा ॲव्हरेज येत आहे. 17 ते 18चा जर ॲव्हरेज येत आहे, याचा अर्थ की मुलांना मॅथ्सचे प्रश्न सुटलेले आहेत आणि प्रश्न सुटण्यासारखे पण होते, ईझी लेव्हलला होते. तर मॅथ्स हे मुलांना ईझी गेलेलं आहे. खूप सारे मुलं तर मला असं पण सांगितलं, की त्यांनी की त्यांना आउट ऑफ मार्क येत आहे. ठीक आहे, मॅथ्सला. त्यानंतर करंटबद्दल बोलायचं झालं, की पहिल्यांदाच इतक्या वर्षातून आय थिंक मागचे जे 2-3 पेपर झाले, त्यातून पहिल्यांदाच ओळखीचे प्रश्न खूप साऱ्या मुलांना पाहायला भेटले. ठीक आहे. जे आपण काही आपले सोर्स आहे त्यामधून आलेले प्रश्न होते. ठीक आहे. आणि जो डाटा होता तो मोस्टली 26चा डाटा होता, 2026चा आणि ओळखीचं करंट अफेअर असल्यामुळे मुलांना थोडं म्हणजे मी असं म्हणेल, की ईझी टू मॉडरेट वाटले. काही लोकं याला अजिबात सहमत नसतील, पण खूप साऱ्या मुलांनी ज्यांनी करंट अफेअर चांगलं केलेलं होतं, त्यांना फायदा झालेला आहे कालच्या पेपरमध्ये. ठीक आहे. तर बुकमधून जेव्हा पण करंट अफेअर येते ना, तेव्हा ते मुलं म्हणजे करून जातात, म्हणजे ईझी होऊन जातं त्यांच्यासाठी. ठीक आहे. आणि हां, ॲक्ट्सबद्दल सांगायचं राहिलं तर ॲक्ट्समध्ये डिफिकल्ट होते. का? कारण की एकदम सबसेक्शनमध्ये जाऊन त्यांनी प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे. खूप जास्त सबसेक्शन, त्यामुळे ते डिफिकल्ट बनत गेले. ठीक आहे. जे की राज्यसेवा मेन्सला पण अशा प्रकारे प्रश्न यायचे. त्याच लेव्हलचा तो 1-2 प्रश्न होते त्यामध्ये. ठीक आहे. तर ॲक्ट जरी 3 जरी प्रश्न असले, तरी पण आपल्याला 1-1 मार्क महत्त्वाचा राहतो. तर ॲक्ट्समध्ये थोडं मला डिफिकल्टी लेव्हल खूप जास्त हाय वाटले. ठीक आहे. आणि जर ओव्हरऑल पेपरबद्दल जर बोलायचं झालं, जर समजा आपण पेपर 1 बद्दल जर बोलायचं म्हटलं. पेपर 1मध्ये पेपर 1मध्ये मराठी, मराठी हा ईझी होता आणि इंग्लिश हा मॉडरेट टू डिफिकल्ट होता. ठीक आहे. तर त्याच्यानुसार जो पेपर 1 होता हा मॉडरेट म्हणता येईल. ठीक आहे, मॉडरेट. मी डिफिकल्ट म्हणणार नाही. डिफिकल्ट यासाठी नाही कारण की मराठी मुलांना चांगले केले. जे की मागच्या वेळेसच्या पेपरमध्ये म्हणजे ग्रुप बीला समजा जर आपण बघितलं तर मराठी एवढं म्हणजे खूप जास्त कठीण आलेलं होतं. तर मॉडरेट लेव्हलला म्हणता येईल. ठीक आहे. कारण की इंग्लिशमध्ये पण खूप सारे बेसिक प्रश्न होते जे की सोडवण्यासारखे होते. ठीक आहे. तर मॉडरेट लेव्हलला होता. आणि जर पेपर 2 जर म्हटलं, तर पेपर 2 मध्ये की नाही मॅथ्स, पॉलिटी आणि हे 2च सेक्शन मी असं म्हणेल की 2च मोस्टली हे 2च सेक्शन असं म्हणेल की हे ईझी कॅटेगरीमध्ये होते. बाकीचे जे प्रश्न होते ते लेंदी होते, वेळखाऊ होते. ठीक आहे. वेळखाऊ होते प्रश्न. खूप जास्त वेळखाऊ प्रश्न होते. त्यामुळे मी असं म्हणेल की पेपर 2 हा मॉडरेट टू डिफिकल्ट होता. मॉडरेट टू डिफिकल्ट असल्यामुळे पेपर 2 मधले जे मार्क्स आहेत, ते मेजॉरिटी तुमचा कट ऑफ डिसायडर मार्क असतील. ठीक आहे.
कारण की मोस्ट ऑफ द मुलांना मराठीमध्ये चांगले मार्क आले असेल आणि इंग्लिशमध्ये पण मुलांना मार्क चांगले येतात. ठीक आहे. जरी पेपर कठीण आला असला तरी. शेवटी शेवटी जे आपलं येते म्हणजे सगळा रिझल्ट येते तो पेपर 2 वरती येतो. ठीक आहे. तर त्यामध्ये जर तुमचे मॅथ्स आणि पॉलिटी तर बरोबर आलं असेल आणि सोबत जर तुमचे इकडे पण जे पण आपले सब्जेक्ट होते जिओग्राफी, हिस्ट्री जर इथे पण जर चांगले मार्क आले असेल तर तुमचा स्कोर खूप जास्त चांगला जाऊ शकतो आणि एक्साईजचे पण चान्स बनतील आणि तर मग क्लर्क आणि आपलं हे बाकीचे ज्या पोस्ट आहेत तिथं तर मग मोस्टली होणारच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी बघितल्या जे पण ग्रुप सी मेन्स जो काल पेपर झालेला होता त्यामध्ये होते. जर तुम्हाला वाटत असेल की हे म्हणजे यामध्ये काही तुमचे मत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 कसा वाटला? दोघी पण असे लिहा की पेपर 1 बद्दल तुमचं मत काय आणि पेपर 2 बद्दल तुमचं मत काय? ठीक आहे. नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नक्कीच मी प्रत्येक वेळेस काही नवीन-नवीन जर गोष्टी मला भेटत राहिल्या तर मी त्या आपल्या चॅनलवरती घेऊन येण्याचा नक्कीच माझा प्रयत्न असेल. ठीक आहे. थँक